श्री स्वामी समर्थ। भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले, हे देवी, तू ही कथा खूप लक्षपूर्वक ऐक। हे देवी, जो कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याला तुळशीला 100 वर्षाचे जल अर्पण करण्याचे पुण्य प्राप्त होईल। भगवान विष्णूंनी सांगितलं की रोज तुळशीला पाणी दिल्याने काय फळ मिळते। नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ। एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले, हे प्रभू, तिन्ही लोकांचा स्वामी तुम्ही आहात। तिन्ही लोकांमध्ये तुमची पूजा केली जाते। तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत। तरीही तुळशी मातेच्या रोपाची पूजा का करतात? आपण त्याला रोज पाणी का अर्पण करतो? मला या तुळशीच्या रोपांना पाणी देण्याचे महत्त्व जाणून घ्यायचं आहे। देवी लक्ष्मीचे म्हणणे ऐकून भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले, हे देवी, तुळशी ती लक्ष्मीचे वास्तविक रूप आहे। दररोज तुळशीची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत आणि फक्त तुळशीला जल अर्पण केल्याने माणसाचे अनेक पापे नष्ट होतात। तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगते। या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या कथेतून मिळतील। म्हणूनच हे देवी, तू ही कथा खूप लक्षपूर्वक ऐक। भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले, हे देवी, जो कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याला तुळशीला 100 वर्षाचे जल अर्पण करण्याचे फळ प्राप्त होईल। माता लक्ष्मी म्हणाली, प्रभू, ही कथा मी फार लक्षपूर्वक ऐकेल। तुम्ही मला ही पवित्र कथा सांगू शकता? भगवान विष्णू म्हणाले, देवी, खूप पूर्वीची गोष्ट आहे। एका नगरात एक ब्राह्मण राहत होता। त्याचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला, पण त्याची कृती हीन स्वभावाची होती। तो ब्राह्मण नेहमी खोटे बोलतो आणि चुकीच्या मार्गाने पैसे कमावतो। त्याचे मन सदैव सत्कर्मात गुंतलेले असायचे। तो नेहमी जुगार, वेश्य व्यवसाय आणि चोरीमध्ये गुंतलेला होता। त्यांनी आयुष्यात कधीही पुण्यकर्म केले नाहीत आणि शास्त्राचा अभ्यास केला नाही। ब्राह्मण असूनही त्याने कधीही कोणतीही पूजाव्रत केले नाही। त्याचे मन नेहमी इतरांच्या संपत्तीवर केंद्रित होते आणि दिवसा जे काही पैसा कमवायचा ते रात्री जुगार आणि वेश्या व्यवसाय यावरती खर्च करायचा। अशा प्रकारे तो ब्राह्मण आपले आयुष्य केवळ दुष्कर्मातच घालवत असे। त्याने कधी तोंडातून देवाचे नावही घेतले नाही। देवी देवतांची कथा पूजा देखील कधी केली नाही। हे पाप करण्यात त्याची बरीच वर्ष निघून गेलीत आणि मग एकदा ब्राह्मण एका शहरात खरेदारीसाठी गेला। त्या शहराजवळून एक गंगा नदी वाहत होती आणि त्या नदीत स्नान करण्यासाठी लांबून लोक येत होते। तो ब्राह्मण गंगा नदीच्या काठी एका आश्रमात राहतो। त्या आश्रमात अनेक विद्वान ब्राह्मण रोज पुराणाचे पठण आणि भगवंताची भक्ती करत होते आणि त्या ब्राह्मणानेही त्यांच्यासोबत असल्याचे नाटक केले। तो तेथे थांबला आणि त्या ब्राह्मणासोबत राहून त्याला भगवंताचे नाव घेण्याची संधी मिळत होती। तो त्याच ठिकाणी काही दिवस राहिला आणि नंतर तेथे आलेल्या लोकांनी गायीची पूजा करून ब्राह्मणांना भोजन खाऊ घातले। त्यामुळे त्या ब्राह्मणानेही त्यांच्यासोबत बसून भोजन केले आणि देवाचा प्रसाद घेतला। त्या आश्रमात अनेक तुळशीचे रोपं होते। ब्राह्मण जाणून बुजून त्या तुळशीच्या रोपांवर पाणी टाकत असे। तो काय करतोय त्याची त्याच्या मनात काहीच कल्पना नव्हती। रोज सकाळी उठून तो बादलीत पाणी भरून तुळशीच्या रोपांवर टाकायचा। हा त्याचा रोजचा नियम बनला होता। मग एके दिवशी तो आश्रमात झोपला होता। तेवढ्यात अचानक एक काळा साप त्याच्या जवळ आला आणि त्या काळ्या सापाने त्याला झोपेत चावा घेतला आणि काही वेळातच ब्राह्मण झोपेतच मरण पावला। आणि सकाळी उठल्यानंतर ब्राह्मणांनी त्याला त्या अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी तुळशीचे पानं आणि तुळशीचं पाणी तोंडात टाकले। तेव्हा त्या ब्राह्मणांना कळले की हा तर मेला आहे। मग यमदूत तेथे येतात आणि त्या ब्राह्मणाला यमलोकात घेऊन जातात। वाटेत त्याला जात असताना तो ब्राह्मण विलाप करू लागला की यमदूतांनो, की मला कुठे घेऊन चालला आहात आणि माझा मृत्यू कशामुळे झाला? मग यमदूत म्हणू लागला, हे ब्राह्मणा, तू जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक पापं केलेस आणि तुझ्या पापांमुळे तुला काळ्या सापाने चावा घेतला आणि त्यामुळे तुझा मृत्यू झाला आणि आता आम्ही तुला यमपुरीत घेऊन जात आहोत।
तिथे यमराज तुमच्या पापकर्माचा हिशोब पाहतील आणि निश्चितपणे तुम्हाला कठोर नरकात टाकतील. तो ब्राह्मण पुन्हा रडू लागला आणि त्या यमदूताची माफी मागू लागला. पण यमदूतांना त्याची जराही दया आली नाही आणि त्याला मारून यमलोकात नेले. जेव्हा यमदूत त्या ब्राह्मणासोबत यमराजासमोर हजर झाले तेव्हा यमराजाच्या जवळ बसलेल्या चित्रगुप्तने त्या ब्राह्मणाच्या कर्माचा लेखाजोखा घेतला आणि यमराजांना म्हणू लागले, हे यमदूत, काय झाले आहे? तू इतका घाबरलेला का दिसत आहेस? तेव्हा तो यमदूत म्हणतो, हे धर्मराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला नरकात टाकण्यास सांगितले होते, परंतु नरकाचे दार उघडून त्या ब्राह्मणाला तेलाच्या कढईत टाकल्यास चुलीतली आग विझली आणि तेही तेल पूर्णपणे थंड झाले. तेव्हा यमराज म्हणतात, हे यमदूत, ही फार विचित्र घटना आहे. याआधी कधीच घडली नाही. यमराज विचार करत असतानाच नारद मुनी तेथे प्रगट झाले. नारद मुनींना पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे स्वागत केले. तेव्हा यमराज नारद मुनींना म्हणतात, मुनीवर, तुम्ही योग्य वेळी आला आहात. आम्ही एका अत्यंत पापी ब्राह्मणाला नरकात टाकले आहे, पण तो पडताच नरकाची आग थंड होऊन गेली, तेलही थंड झाले. तेव्हा नारद मुनी यमराजांना म्हणाले, हे धर्मराज, या ब्राह्मणाला तू नरकात टाकले आहे. तो नरकात टाकण्यास पात्र नाही, कारण त्या ब्राह्मणाने नकळत असे कृत्य केले आहे जे नरकाचा नाश करणारे आहे. पुण्यकर्म करणाऱ्या लोकांचा सहवास जर व्यक्ती करतो त्यांना त्याच्या पुण्यामध्ये नक्कीच वाटा मिळतो आणि हा ब्राह्मण अनेक दिवसांपासून देवाच्या भक्तांसोबत राहिला आहे. आश्रमात राहून त्या ब्राह्मणाने रोज तुळशीला पाणी टाकले, त्यामुळे हा ब्राह्मण अत्यंत पुण्यवान आत्मा झाला आहे आणि त्याचे सर्व पाप नष्ट झाले आहेत. हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्याचा हत्यार झाला आहे. या ब्राह्मणाने नकळत इतके पुण्य कमावलं आहे जे मनुष्याला अनेक जन्मही मिळत नाही. म्हणून हे धर्मराज, या ब्राह्मणाला नरकात टाकू नकोस. त्याच्या पापाची एवढी शिक्षा दे, त्याला सर्व नरक दाखव. नारद मुनींचे म्हणणे ऐकून यमराज खूप खुश झाले, आनंदी झाले आणि त्या ब्राह्मणाला नरकातून बाहेर काढले आणि आपल्या यमदूतांना म्हणाले, हे यमदूत, या ब्राह्मणाला घेऊन जा आणि त्याला संपूर्ण नरक दाखवा. मग यमदूत त्या ब्राह्मणाला घेऊन जाताना आणि त्याला सर्व नरक दाखवतात. भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले, हे देवी, अशा प्रकारे यमदूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतो आणि ते त्याला यक्ष जगात घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण यक्ष बनतो. भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, वनस्पतीचे नाव तुळशी, महिन्याचे नाव कार्तिक, तिथीचे नाव एकादशी. देवी, या वनस्पतीमध्ये मला तुळशी आवडते, मला कार्तिक महिना आवडतो आणि तिथीमध्ये मला एकादशी आवडते. त्यामुळे जी व्यक्ती रोज तुळशीची पूजा करते आणि तुळशीला पाणी देतो तो माणूस मला सर्वात प्रिय आहे. तोच माणूस कधीही दुःख सहन करत नाही आणि तो माणूस कधीही नरकात पडत नाही, कधीही दुःख सहन करत नाही. ज्या घरामध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरात शांती आणि समृद्धी असते. भगवान विष्णू म्हणतात, माझ्या पूजेत आणि मला अर्पण केलेल्या भोजनात तुळशीचे पाने असावेत, कारण तुळशीच्या पानाशिवाय मी कोणत्याही प्रकारचे नैवेद्य स्वीकारत नाही. त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असले पाहिजे. जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुनरी अर्पण करावे. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे रोप चुनरीशिवाय अपूर्व आहे. तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी आहे. म्हणजेच विष्णूंची पत्नी म्हणून तुळशीला चुनरी अर्पण करावे. त्यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण होईल आणि विश्वास वाढतो. पती पत्नीचे वैवाहिक जीवन सुखी राहते. घरात राहणाऱ्या महिलांनी नेहमी विवाहित आणि भाग्यवान व्यक्तीशीच लग्न करावे. त्यामुळे माणसाच्या सर्व दुःखाचा अंत होतो आणि सांसारिक जीवन आनंदाने जाते. भगवान विष्णू म्हणतात, तुळशीच्या झाडाजवळ अपशब्द उच्चारू नये. तुळशीजवळ चप्पल, बूट, झाडू ठेवू नये, पाप मानले जाते. तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये. तुळशीच्या रोपांजवळ दिवा लावल्यानंतर तेथून दिवा काढावा.
कारण तुळशीच्या खाली विझलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते। तेथे तुळशीचे रोप असेल ती जागा नियमित स्वच्छ ठेवावी। त्यामुळे तुळशीच्या रोपांजवळ स्वच्छतेची नियमित काळजी घेतली पाहिजे। तुळशीच्या रोपामध्ये शिवलिंग आणि गणेशाची मूर्ती ठेवू नये। तसेच तुळशीच्या भांड्यात इतर कोणत्याही प्रकारचे रोपे लावणे अशुभ मानले जाते। तुळशीच्या रोपांजवळ कपडे वाळू घालू नये, अन्यथा कपड्यातील घाण पाणी तुळशीच्या झाडावर पडू शकते, ही सावधगिरी बाळगावी। तुळशीचे पाने नखाने तोडू नये, त्यामुळे तुळशीचा अपमान होतो। तुळशीची पाने सुकून पडली तर ती कचरा कुंडीत टाकू नयेत, कारण ती पानं पायाखाली येतात, ते चांगलं नसतं। ती तुळशीची पाने फक्त मातीत गाळून टाका आणि रविवारी तुळशीचे पाने तोडू नयेत आणि रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये। इतर दिवशी सकाळी स्नान करून तुळशीला पाणी अर्पण करावे आणि संध्याकाळी दिवा लावावा। भगवान विष्णू म्हणतात, देवी, अनेकदा स्त्रिया आपले केस खुले ठेवून स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी देतात, असे करणे चुकीचे आहे। महिलांनी नेहमी केस बांधूनच कपाळावर शेंदूर लावून तुळशीला पाणी द्यावे, त्यामुळे तुळशीचा आशीर्वाद प्राप्त होते। भगवान विष्णू म्हणतात, रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो आणि तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने त्याचे सर्व पापे नष्ट होतात। तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे, ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते। तुळशीचे जवळ वाळवंटातील रोपे ठेवणे अशुभ मानले जाते। अशा वनस्पतीमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर येते। शास्त्रात असे सांगितले आहे की ज्या झाडांना हिरव्या कळ्या येत नाहीत आणि त्याऐवजी काटे असतात, अशा झाडांना तुळशीजवळ कधीही ठेवू नये। केळीच्या रोपाचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे। तुळशीजवळ केळीचे रोप असल्यास अनेक पटीने जास्त फायदा होतो। हे देवी, मी स्वतः केळीच्या रोपात राहतो। तुळशीजवळ लावल्याने घरात सुख समृद्धी येते। शालिग्राम देखील तुळशीच्या रोपामध्ये ठेवावा। तुळशीच्या भांड्यात शालिग्राम ठेवल्याने तुळशीचे आणखीन शुभ परिणाम दिसून येतात। शालिग्राम हे माझे निराकार रूप आहे। तो काळा रंगाचा दगड आहे, जे अद्वितीय आणि मौल्यवान मानले जाते। तुळशीच्या भांड्यात ठेवल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात। घरात एकच शालिग्रामाचे पूजन करावे। भगवान विष्णू म्हणतात, माझ्या मूर्तीपेक्षा शालिग्रामची पूजा करणे श्रेष्ठ आहे। शालिग्रामाला चंदन लावावे व त्यावर तुळशीचे पान ठेवावे। शालिग्राम रोज पंचामृतने स्नान करावे। असे केल्याने मनुष्य जन्मातील सर्व पाप नष्ट होतात। शालिग्राम हे सकारात्मकतेचे आणि चांगुलपणाचे प्रतीक आहे। अशा प्रकारे भगवान विष्णूने देवी लक्ष्मीला तुळशीच्या झाडाला पाणी देण्याचे महत्त्व सांगितले आहे आणि घरी तुळशीचे रोप लावण्याचे सर्व नियम सांगितले आहेत। तर स्वामी भक्तांनो, आपल्याला ही कथा, ही माहिती आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा।